राम राम भावांनो, सकाळचे वाजलेले आहेत किती 5 वाजायला 10 मिनटं राहिलेले आहेत. आम्ही निघालेलो आहे पुणा स्टेशनला, कारण खूप वर्षाची स्वप्नाची ट्रिप माझी आज पूर्ण होती. ती माझ्या इच्छेप्रमाणे होत नाही. जिकडं चाललो आहे त्यांच्या इच्छेनेच झालेली. बाकी कुठं चाललो आहे ते मी सगळं तुम्हाला नंतर सांगतो. पहिल्यांदा मी काय काय घेतले ते बघतो. ही व्हिडिओ बघा तुम्ही. हे सगळं जर्नीमध्ये खाण्यापिण्यासाठी आणलेलं आहे मम्मीने. हे बिस्किट सगळे तर बाहेरून आणलं आहे. बाकी हे इन्स्टंट पोहे आहेत, ह्याच्यात फक्त गरम पाणी टाकायचं. म्हणजे जे पोहे होतात हे काल हे बनवलेले आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला. हा बघा हे सगळं बाहेरून आणलेलं आहे. बाकी आणि हे आपल्या शिवांसचं सॅरलॅक वगैरे, तर एवढंच सगळं न्यायचं आहे. बघितलं आता आपण आपल्या गाडीमध्ये आहे. गाडीमध्ये यायचं कारण असं की माझे पप्पा आणि मम्मी दोघंही आम्हाला सोडवायला येणार होती स्टेशनला, पण मम्मीला काही सुट्टी भेटली नाही आणि पप्पांचं काम जरा लेट असतं, त्यामुळं पप्पा आम्हाला सोडवायला येतात. ते पप्पा आलेले आहेत खाली आणि ते डायरेक्ट तसंच कामाला जाणार आणि शिवांश आणि श्वेता येते. तर आपण आता जाऊया स्टेशनला, पुणे स्टेशन. पोचलेलो आता आम्ही स्टेशनला. सत्य आणि निकी माझे मित्र येऊन थांबलेले आहेत. बघायला लागला तर कुठे येते. ट्रेनमध्ये आहे आम्ही, पण आम्ही चाललो पहिल्यांदा मुंबईला, कारण मुंबईवरनंच आम्हाला पुढे जायची ट्रेन भेटणार आहे. म्हणजे तो पहिल्यांदा मुंबईला चाललो आहे आणि मुंबईवरनं दुसरी ट्रेन पकडायची. आम्ही कुठं चाललो आहे तर तुम्हाला कळलेलंच असणार आहे थंबनेलवरनं, पण तरी आता ट्रेनमधून उतरल्यावर सांगतो, कारण आता भरपूर आवाज आहे. कुठं आलो आपण? कुठं आलो? दादर काय? दादर स्टेशनला आहे आम्ही आता टॅक्सी बघायला गेलेलं आहे सत्यम. अजून आम्हाला इथून कुठल्या स्टेशनला जायचं आहे का? बांद्रा स्टेशनला जायचं आहे. तिकडनं दुसरी ट्रेन 12 वाजता आहे आम्हाला. तोपर्यंत टाईमपास आहे. तिथे गेला आहे तो टॅक्सी बघायला. टॅक्सी करणार आणि आम्ही निघणार. हे एवढं सामान आहे आमचं. वाट लागलेली 8 तास गरमीने. बोल हॅलो फ्रेंड. बोल हाय फ्रेंड. बोल ना. बंद केलं होतं हिने, माझ्या मावशीच्या मुलीने हिने ओपन केलं, चालू केलं. भूक लागली आधी ह्यांना, मग वडापाव घ्यायला थांबले तिथं. मी तर काय वडापाव खात नाही, कारण आपलं लपडं झालं असल्याने आपण काय वडापाव खाणार नाही. त्यामुळे हे खातील, आपण बसणार थोड्या वेळ निवांत. कसं वाटते श्वेता मुंबईमध्ये येऊन? तुला कसं वाटते मुंबईमध्ये येऊन? छान वाटते. खरं सांग, खोटं नको बोलू. नाही, गरमी होती, मला इरिटेट होते गरमीनं, पण चांगलं वाटतं. बघा सामान आज घेऊन चाललो आहे मी. हे सगळे पुढे गेलेले आहेत. बांद्रा स्टेशनला आलेलो. बांद्रा स्टेशनला आलेले आत्ता आम्ही. टॅक्सी करून भेटलेले आम्हाला आमची सीट. कसं वाटते AC मध्ये येऊन सगळ्यांना? एकदम कम्फर्टेबल. तुला व्हिडिओ टाकतो. तुला बोल. गिफ्ट मिळेल. हा बोल. चल तुझी पण व्हिडिओ त्या दिवशी कसं रील्स बनवते हाय गाईज, बोल. नित्या जर तुझ्या हातात धरून बोल. तुझ्या हातात धरून बोल. लांब धरायचं, लांब. हे लईच बारीक आहे. बोल ना. ते तिच्यासोबत कशी करायची व्हिडिओ? हा कुठं चालली? इकडे बघ, कॅमेराकडे बघ. कुठं चाललीस तू? कुठं चालली? नाहीये दिल्लीमध्ये कशाला चालली? फिरायला. ढूंढने को बिल्ली. आता सेटल झालेलो आहे सगळं. तिथं फिडिंग वगैरे चालू आहे. 12 वाजताची ट्रेन आहे, पण आधीच आतमध्ये दरवाजे उघडे होते. सगळ्यांनी सामान भरत होते, त्यामुळे आम्ही पण भरलं. मस्त चिल्ड AC चालू आहे. सगळ्यांचे एकाच ठिकाणी आलेले आहेत आणि फक्त एक या साईडला आलेलं आहे. ते आम्ही ॲडजस्ट करून या साईडला घेऊ. हां, जसं की तिने सांगितलं, आम्ही चाललो नैनितालला, कैशीधामला, निमकोडले बाबांचं दर्शन घ्यायला चाललेलं आहे. आता आम्ही पोचणार आहे उद्या.
रेवाडीमध्ये आलेलो आहे सकाळचं. 5 वाजता उठलो होतो आम्ही, पण नाही 4 वाजता उठलो होतो आम्ही, पण काय पडून राहिलो होतो, काही अजून नाश्ता पण केलेला नाही. आता ब्रश करायला आलो पण इथे लई गर्दी झालेली, त्यामुळं थांबलेलो आहे. आता 15 नाही, किती वाजलेत? 10 वाजायला आलेत, म्हणजे अजून 1-1.5 तास लागणार आहे. 1-1.5 तास लागणार आहे पोहोचायला दिल्लीला. तिकडनं पुढं कॅब. तर कालचाच दिवस कंटिन्यू केलेलं आहे, कारण ट्रेनमधले व्हिडिओ काय 2-2 ब्लॉग करण्यात अर्थ नाही. ते आणलेले इन्स्टंट पोहे बनवलेले खायला आम्हाला, आणि हा वेपर्स खाते, आणि हा हे दोघं टाईमपास करते. काय खाते तू नित्या? कुठल्या फ्लेवरची? थोडे कडक लागतात. हा होणार तशी आता. शिवांश तू काय खाते? झाली का? हॅलो झाले. तेच चल मग. हा नाही का अजून ट्रेन मध्ये. हा कुठे आहे तुम्ही? दे मला, चालतंय त्याचं कच्चं. हां नाही जाऊ ना देवाला. इथंच खायला लागलं. दिल्ली सराय राहिला हे नाव आहे. मला ते हे कधीच घेता येत नव्हतं, आणि आता पण जमत नाही. आता पोचलो आहे आम्ही. मागे हे आमच्या बॅगा. आणि किती वाजलेत रे? 11, 11:30 वाजलेत. आत्ता पोचलो आहे आम्ही इथं. इथून आमचं अय जाऊ चालेल. हे एवढं वजन घेऊन येऊ आहे मी. मग जाऊ शकतो. चल जाऊ, तिकडनंच जाऊ आता. हां, कारण हे बॅगा घेऊन एवढं लांब चालत जाण्यापेक्षा. येस आलेले आता आम्ही बाहेर. खूप गर्दी आहे आणि खूप गरमी पण आहे. तर टॅक्सीवाल्याला फोन केला आहे, इथं येऊन थांबलेला आहे तो. तर जाऊ द्या, इकडं नाही बुक्की आहे. राम भावांनो, आपण आहे आता दिल्लीमध्ये. हे बघा दिल्लीचं स्टेशन आहे, आणि आपण आता इथनं निघणार आहे नैनितालला या गाडीतनं. ही बुकिंग आम्ही आधीच केली होती. नंबर वगैरे पाहिजे असेल तर मला कमेंट करा, तुम्हाला नंबर वगैरे देईल मी बुकिंगचा. 5 का 6 हजार रुपये काहीतरी लागले, ते मी सगळे डिटेल टाकले इथं खाली डिस्क्रिप्शनमध्ये. आणि समोर वॉशरूम आहे, तर वॉशरूमला दोघीजणी गेलेले आहेत, श्वेता आणि निकिता. मी पण जाणार आहे थोड्या वेळाने, आणि मग निघणार आहे आम्ही. लगेच निघणार नाही आहे. नाश्ता वगैरे ट्रेनमध्येच झाला आहे. ट्रिप आपली चालू झालेली नाही आहे. आत्ताशी इथं टोल नाका क्रॉस केला आहे. ट्रेनमध्ये काही चहा कॉफी भेटली नाही, त्यामुळं म्हणलं चहा कॉफी वगैरे काहीतरी पिऊन घ्यावं, म्हणजे नंतर जेवायला आम्ही रेडी होऊ शकतो. इथं थांबलो आहे चहा प्यायला आतमध्ये. मी कॉफी पितो, कारण मी थोड्या दिवसासाठी चहा सोडलेला आहे. कुठे गेली? ही आलेली आहे आपली कॉफी, हॉट कॉफी. का ओरडताय रे? का ओरडताय? प्रेम करते. पाठ खात होती. ये स्टैचू जो बनाया गया ना अभी, ये अभी नया बना है, ठीक है. इसमें सोने की परत चढ़ाई. कुठे स्टॅच्यू? हा ते का म्हणलं. पहले नहीं था. वाटतंय पण ते आहे ना सोन्याचं. नाही 300 रुपये. इधर ना लेफ्ट साइड. आपण इथून आलो असतो मला वाटतं, है ना? खाली. 9 वाजलेले आहेत. आम्ही आत्ता पोचलो आहे. 9 वाजलेत, आणि मी घेतली होती घाटात गाडी, कारण ते जरा हळू चालत होते. आत्ता जस्टच पोचलेत. हो का. आणि इथं कुठंतरी रूम आहे, ते अर्जंटची रूम आहे, ते घ्यायला येते. व्हिडिओ काय बनवायला जमली नाही, कारण आता रात्र झालेली. तर
अपडेट एवढंच आहे, जर का तुमची वर रूम असेल तर तुम्हाला मेन रोडने सोडतील, नाही तर मग तुम्हाला असं फिरून यावं लागेल. तर रूम बुक करून या कधी पण यायचं असेल तर, कारण 12 महिने असंच चालू असतं असं बोलले तिथं. आता बघूया, आता रूम बघायला गेला आतमध्ये. तर अशी चढावरनं रूम आहे, यावं लागलं आम्हाला. आणि ही अशी रूम आहे, फक्त एवढीच रूम आहे. इथं वॉशरूम असेल बहुतेक काय असेलच, वॉशरूम आहे. चांगलं आहे, मोठे एवढं इथे झोपायला. आणि खूप थंडी आहे. आता वाजलेत 9:30. बहुतेक इथं बाहेर जेवायला खायला वेळेला कुठे भेटणार नाही आहे. इथल्या रूमचं तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही लिंक टाकाल डिस्क्रिप्शनमध्ये. आणि इथं किचन आहे बहुतेक यांचं. तर खायला जेवण घेतलेलं आहे. आधी सांगावं लागतं वाटतं त्यांना. आम्हाला दुसऱ्यांच्या ह्याच्यातले भेटले. हवे 2 भाजी, म्हणजे 1 भाजी 1 वरण आणि फुलकी. तेल काय भेटणार नाही. आता आम्ही करतोय जेवण, काय भेटणार नाही चहा कॉफी इथं. पसारा तर भरपूर केलेला आहे, पण आता हे असंच असणार आहे, कारण भरपूर थंडी आहे. वर्ग बी खुश झालेले आहे, त्याला अजिबात थंडी वाटत ना. टचवून सगळं ते खेळत खुश झालेलं आहे मुळे एकदम. तर आता आम्ही झोपणार आहे, झाले झोपायचे टाईम आलेला आहे. तुम्हाला जे सांगितलं की हॉटेल बुक असेल तरच तुम्हाला वर सोडणार आहे, म्हणजे मेन रोडने वर सोडणार, नाही तर ती 10-20-30 किलोमीटर लांबनं तुम्हाला यावं लागेल. एवढंच. तर आजच्या दिवसासाठी एवढंच. व्हिडिओ आवडले असेल, काही पण आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला उद्या. श्री स्वामी समर्थ. आणि काय माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा नक्की. मी तुम्हाला त्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये त्याच्याबद्दल उत्तर तुम्हाला देईल मी.